मागील भागात अभि खाली उतरून ती बसलेल्या बाजूने येतो. दरवाजा ओपन करून तिला आवाज देतो, पण तिचे लक्षच नसते त्याच्याकडे. तो तिला हळूच दोन्ही हातात उचलून घेतो. त्याच्या स्पर्शाने ती भानावर येते. अभि पायाने कारचा दरवाजा बंद करतो आणि तिला घेऊन लिफ्टजवळ येतो. लिफ्ट ओपन होताच तो आत येतो. लिफ्टमध्ये दोघं एकमेकांकडे पाहत असतात. काहीही बोलत नाही. ती एवढी का शांत झाली याचा विचार अभि करत होता. तो स्वतःलाच दोष देत होता की मी नको होते का तिला सांगायला की लिफ्ट ओपन होते. तो तिला घेऊन आत येतो. आता त्याला कळत नव्हते की तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ की ती आधी ज्या रूममध्ये राहायची त्या रूममध्ये. तोच शिवन्या बोलते, आपल्या रूममध्ये चला म्हणून. ती आपल्या रूममध्ये बोलली ते ऐकून अभिला खूप आनंद होतो, कारण ते हॉटेलवरून निघाल्यापासून शांत होती. तो तिला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. तिला बेडवर बसवतो आणि तिच्या गालाला हात लावत, शोना फ्रेश हो, बरं वाटेल तुला. ती फ्रेश व्हायला आत जाते. अभि मात्र बेडवर बसून विचार करत असतो की ती फ्रेश होऊन बाहेर येते. ते तुम्ही फ्रेश नाही होणार का? तिच्या आवाजाने तो भानावर येतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. तो फ्रेश होऊन बाहेर येतो तर शिवण्या बेडला मागे टेकून बसलेली असते. आताही ती विचारात दिसत होती. त्याला तो तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेत, शिवण्या जास्त विचार करू नकोस, मेडिसिन घे आणि झोप. तो तिला मेडिसिन देतो आणि तो उठून जाणार की ती त्याचा हात पकडते. तो तिच्या पकडलेल्या हाताकडे पाहत, ते तुम्ही पण झोपा ना इथे. त्याला तिला नाराज करायचे नव्हते म्हणून तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. ती पटकन त्याच्या मिठीत शिरते. अभि पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. दोघे शांतच होते, काहीही बोलत नव्हते. कधीतरी त्या दोघांचा डोळा लागतो आणि ते झोपेच्या स्वाधीन होतात. आता पुढे. सकाळी सकाळी अभिला जाग येते तर शिवन्या त्याला मिठी मारून झोपलेली असते. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो की त्याला काहीतरी आठवते आणि तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला हळूच मिठीतून बाजूला करतो आणि बाहेर निघून जातो. त्याचे वर्कआउट करून रूममध्ये येतो. आता पण शिवन्या खूप शांतपणे झोपलेली असते. तो फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन काही वेळातच तो बाहेर येतो. त्याला खूप महत्त्वाची काम असल्यामुळे तो त्याचे आवरतो. निघायच्या आधी शिवण्याकडे प्रेमाने पाहतो आणि निघून जातो. त्याला जाऊन 1 तास होऊन जातो तरी शिवण्या झोपलेली असते. हळूहळू तिला जाग येते आणि ती बेडवरून हात फिरवते तर तिला अभि कुठेच दिसत नाही. हे उठले पण का? कदाचित वर्कआउट करत असतील असा विचार करून ती फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि अभि जिथे वर्कआउट करतो तिकडे त्याला पाहायला जाते तर तिथे तो नसतो. हे इथे पण नाही आहे, स्टडी रूममध्ये असतील का? ती त्याला स्टडी रूममध्ये पण पाहायला जाते पण अभि तिथे पण नसतो. बाहेर हॉलमध्ये असतील आणि ती तिचं आवरून बाहेर येते तर बाहेर पण तिला अभि कुठेच दिसत नाही. ती पूर्ण फ्लॅटमध्ये त्याला शोधते पण अभि तिथे नसतो. तोच नलू मावशी तिला आत येताना दिसतात. नलू मावशींना अर्ध्या तासापूर्वीच कळले होते की अभि खूप महत्त्वाच्या कामासाठी बँगलोरला गेला आहे म्हणून. मावशी शिवण्याचा गोंधळलेला चेहरा बघून विचारतात, काय झाले बाळा? ते मावशी बघा ना, हे फ्लॅटमध्ये कुठेच दिसत नाही आहे. अभि तिला दिसत नाही आहे म्हणून ती गोंधळलेली आहे ही. याचा मावशींना खूप आनंद होतो. मावशी तिचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवतात. बाळा, अभि सकाळीच बँगलोरला गेला आहे. त्याची महत्त्वाची मीटिंग होती तर. ते मला पण सचिनचा फोन आला होता
म्हणून मी लवकर आले बघ. काय, हे बँगलोरला गेले? शिवन्या ओरडून बोलते. बाळा, काय झाले? नाही, काही नाही. ती मावशींसमोर अशी जोराने ओरडली म्हणून तिला ऑकवर्ड वाटत होते. ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते, पण मनात मात्र अभिचे विचार चालू असतात. मला न सांगता का गेलात तुम्ही बँगलोरला? बरं, मी तुझ्यासाठी खायला बनवते. ते मावशी, मला आल्याचा चहा हवा आहे. तशी रोज शिवण्या चहा बनवत होती, पण आज अभि तिथे नसल्यामुळे तिची इच्छा नव्हती. मावशी किचनमध्ये निघून जातात आणि तिच्यासाठी चहा बनवतात. मावशी चहा घेऊन तिच्याजवळ येतात. तरी शिवण्या विचार करताना मावशींना दिसते. ती चहाचा कप घेते आणि तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. ती विचार करत तिच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून बेडवर बसते. ती एवढ्या विचारात असते की बेडवर काय ठेवले आहे त्याकडे तिचे लक्षच नसते. विचार करत चहा पिऊन होतो तिचा. कप साईड टेबलला ठेवते आणि तिचे लक्ष बेडवर ठेवलेल्या वस्तूंकडे जाते आणि तिच्या पडलेल्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते, कारण समोर तिला आवडणाऱ्या गोष्टी असतात. ती मोबाईल हातात घेते तर त्यावर अभिचा मेसेज आलेला असतो. शोना, खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे मी सकाळी बँगलोरला जायला निघत आहे. तो मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता तर अभिला वेळ शोधण्यात गेला नसता. तोच मावशींचा आवाज येतो. तशी शिवण्या बाहेर येते आणि ते दोघं मिळून नाश्ता करतात. इकडे अभि बँगलोरला पोचला होता, पण पोचल्याच बिझी झाला होता. मीटिंग चालू होती, पण मनात विचार मात्र शिवण्याचे होते. त्याची मीटिंग बराच वेळ चालते. उद्या पण मीटिंग असल्यामुळे त्याला एक दिवस तिथेच थांबावे लागणार होते. मीटिंग होताच तो हॉटेलला जायला निघतो. सहज मोबाईल हातात घेतो तर त्याने पाठवलेला मेसेज शिवण्याने रीड केला होता, पण तिने त्याला काहीही मेसेज केला नव्हता. त्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. तिचा विचार करत तो हॉटेलला पोहोचतो. फ्रेश होऊन जॉनला फोन करतो. आज तो फ्लॅटला नसणार तर नलू मावशींना तिथे थांबायला सांग म्हणून. जॉनसोबत बोलणे झाल्यानंतर अभि बेडवर आडवा होतो आणि शिवण्याचे फोटो पाहत असतो. फोटो पाहत असताना त्याला कालचे आठवते. त्याने शिवण्याला सांगितले होते लग्नाबद्दल, पण ती काहीही बोलली नव्हती. तिचा विचार करत त्याचा डोळा लागतो. इकडे शिवण्या मावशींसोबत गप्पा मारत असते. असेच 4-5 तास निघून जातात. त्या दोन्ही मिळून जेवण बनवतात. इकडे अभिची पण खूप छान झोप झाली होती. तो मोबाईल हातात घेतो आणि नाराज होतो, कारण या 3-4 तासात शिवण्याने त्याला एकही मेसेज केला नव्हता. त्याला वाईट वाटत होते. शिवण्या माझ्यावर एवढी रागावली आहे का की तिने मला एकही मेसेज केला नाही. आता शिवण्या जोपर्यंत मला मेसेज करत नाही तोपर्यंत मी पण तिला मेसेज करणार नाही. अशीच रात्र सरून जाते. दुसऱ्या दिवशी अभिची मीटिंग उशिरा असल्यामुळे तो सकाळी अजून झोपलेला असतो. सकाळी पण अभिची मीटिंग असल्यामुळे तो लवकर उठून त्याचं आवरून निघून जातो. इकडे शिवण्या पण तिचं आवरून तयार होते, पण नाराज असते, कारण अभिचा काही मेसेज, फोन आला नव्हता की तिने त्याला केला नव्हता. असंच एकमेकांच्या आठवणीत त्यांचा दिवस निघून जातो. इकडे अभिचे काम वाढल्यामुळे त्याला अजून 2 ते 3 दिवस तिकडे थांबावे लागणार होते. दोघांना एकमेकांची आठवण येत होती, पण ते एकमेकांना मेसेज, फोन करत नव्हते. अभि घरात नसल्यामुळे तिला खूप बोर होत होते. त्याची आठवण पण येत होती. तिने जॉनला सांगून काही ड्रॉइंगचे सामान आणले होते. तिला पेंटिंग करायला खूप आवडायचे. या 2-3 दिवसात तिने बरेच चित्र काढले होते. खूप मन लावून सगळं करायची. नलू मावशी तिची काळजी घ्यायला होत्याच. फायनली आज अभिचे काम संपते
आणि अभि घरी जायला निघतो. जवळजवळ 5 दिवस ते एकमेकांपासून लांब होते. त्यात फोन, मेसेज यावर काहीही बोलणे त्यांचे झाले नव्हते. तिला पाहायची ओढ त्याला लागली होती. काळजी पण वाटत होती. म्हणून तो रात्रीच बंगलोरवरून निघतो. काहीही करून सकाळी तिला सरप्राईज द्यायचे होते. त्याला शिवण्याची खूप आठवण येत होती. कधी घरी जाऊन तिला पाहतोय आणि मिठीत घेतोय असे त्याला झाले होते. काही तासाचा प्रवास करून तो पहाटे पहाटे घरी पोहोचतो. आधी फ्रेश होतो आणि शिवण्याच्या रूममध्ये जातो. कारण तो 3-4 दिवस नसल्यामुळे ती तिच्या आधीच्या रूममध्ये असायची. रात्री पण तिथेच होती. पेंटिंग करत असताना तिला झोप लागली. त्यामुळे ती अवघडून झोपलेली होती. अभि आत येताच त्याचे लक्ष शिवण्याकडे जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो तिला नीट झोपवतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. न राहून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. तिला जवळ ओढून मिठीत घेतो. तिला मिठीत घेताच सगळं थकवा जणू पळूनच जातो त्याचा. तिच्या केसांवरून हात फिरवत असतो. कधीतरी त्याला पण झोप लागते. दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. सकाळी सकाळी अभिला लवकरच जाग आली. त्याचे लक्ष शिवण्याकडे गेले तर ती त्याच्या मिठीत शांत झोपलेली होती. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि हळूच तिला मिठीतून बाजूला करत फ्रेश व्हायला त्यांच्या रूममध्ये निघून जातो. फ्रेश झाल्यानंतर तो हॉलमध्ये जातो आणि काही महत्त्वाचे काम तो करत असतो. इकडे शिवण्याला पण जाग येते. आज तिला खूप छान वाटत होते. का असे वाटत आहे ते तिला नाही कळत. आता तिला कोण सांगणार ना की ती पहाटेपासून अभिच्या मिठीत होती म्हणून. ती उठून फ्रेश व्हायला निघून जाते आणि अभि स्टडी रूममध्ये जाऊन एक फाईल चेक करत असतो. दोघे एकाच घरात होते पण भेटले नव्हते. नलू मावशी पण आल्या होत्या आणि त्या नाश्ता जेवणाचे पाहत होत्या. इकडे अभि त्याचे काम करत होता आणि त्याला शिवण्याची आठवण येते. आतापर्यंत तर उठून जाते तिचा विचार करत तो स्टडी रूमच्या बाहेर येतो आणि नेमकी शिवण्या पण तेव्हाच बाहेर येते. पण ती विचारात असल्यामुळे तिला कळतच नाही की अभि घरी आला म्हणून. अभि मात्र स्माईल करत तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला कळत होते की त्याला किती मिस केले आहे आणि करत आहे म्हणून. तोच नलू मावशी दोघांच्या प्लेट घेऊन येतात. एक प्लेट शिवण्यासाठी तर एक प्लेट अभिसाठी. प्लेट ठेवून मावशी जातच होत्या की शिवण्या त्या दोन्ही प्लेटकडे पाहत, मावशी आज तुम्ही माझ्यासोबत नाश्ता नाही करणार का? मावशी हसत, नाही. मग ही प्लेट कुणासाठी? आणि तोच अभि तिच्या शेजारी चेअरवर बसत, माझ्यासाठी. तशी शिवण्या गोंधळून अभिकडे पाहते. तिला विश्वासच बसत नव्हता की अभि आला म्हणून. त्याला बघून तिच्या पडलेल्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. ते तुम्ही कधी आलात? अभि पण हसत, मी पहाटे आलो. आणि मनातच बोलतो, तू एवढ्या गाढ झोपलेली होती की मी तुला मिठीत घेऊन झोपलो हे पण तुला समजले नाही. दोघं शांतपणे नाश्ता करत होते. नेहमी बडबड करणारी शिवण्या आज शांत होती. अभिचे लक्ष मात्र तिच्याकडे होते. काहीतरी बोलायचे म्हणून तो तिला विचारतो, काय केले 3-4 दिवस मी नव्हतो तर? ती शांतपणे त्याला सांगत होती. तिने 3-4 दिवसात काय काय केले ते. तोच मावशी दोघांसाठी बदामाचे स्वीट मिल्क घेऊन येतात. शिवण्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. अभि मात्र तिची मज्जा पाहत होता. किती वेळ राग करते म्हणून. ती रागातच ग्लास घेते आणि प्यायला लागते. मिल्क पूर्ण पिऊन ग्लास खाली ठेवते. तिला असे शांत बसलेले त्याला पाहवत नाही. ती उठून जाणार की अभि तिचा हात पकडतो. ती काही न बोलता उभी असते. त्याच्याकडे पाहतही नाही. तो पण उठून तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. काय झाले शिवण्या?
तो असे बोलताच तिचे डोळे पाणावतात. तो तिचा हात पकडून त्याचा रूममध्ये घेऊन येतो. आत येताच तिचा चेहरा उजळीत घेऊन, शोना काय झाले? ती काही न बोलता रडत असते. आता अभि स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो, कारण तिचे शांत राहणे त्याला जीव घेतल्यासारखे वाटत होते. तो तिला ओढून जवळ घेतो. त्याने असं जवळ घेतल्याने शिवण्याला खूप छान वाटत असते. दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत उभे असतात. शेवटी 4 दिवसाचा दुरावा जो होता त्यांच्यात, तोच अभिचा फोन वाजतो. तो तसाच फोन घेतो. पलीकडून सचिन बोलतो, सर सर ते बंगलोरचे क्लायंट 1-1.5 तासात आपल्या ऑफिसला पोहोचतील. सचिन त्याचे सगळे काही तू बघ, मी आलोच. आणि तो फोन ठेवतो. शिवण्याने त्याचे बोलणे ऐकले होते. ती त्याच्या मिठीतून बाजूला होत, अहो ते तुम्हाला ऑफिसला जायचे आहे. तसा तो तिच्या शोल्डरवर हात ठेवतो आणि तिच्या डोळ्यात खोल पाहत बोलतो, तुला सोडून जायची तर इच्छा होत नाहीये, पण जावे लागेल. तशी लाजून शिवण्या त्याला मिठी मारते. शोना, ते मला तुझ्यासोबत इथे थांबायला आवडले असते, पण मला ऑफिसला जावे लागेल. जा तुम्ही ऑफिसला, मी तुमच्यासाठी टिफिन पॅक करते. एवढं बोलून ती खाली निघून जाते. ती जाताच अभि त्याच्या क्लॉथ सेक्शनला जातो. शिवण्या त्याचा टिफिन पॅक करून वर येते. ते टिफिन ठेवून मागे वळणार की अभिला धडकते. शोना, काय हे, लागेल ना तुला? तो शर्टलेस असल्यामुळे ती चांगलीच लाजली होती. त्याची ती गोरीपान बॉडी बघून तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तो मात्र मिश्किलपणे तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. त्याने तिचा चेहरा उजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर किस केले. त्यानंतर दोन्ही गालावर पण किस केले आणि आता तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की तोच त्याचा फोन वाजतो. तो मनातच ज्याने आता फोन केला होता त्याला शिव्या देत होता. शिवण्या हसतच तिच्या रूममध्ये निघून जाते. तो तिला किस करणार यानेच ती लाजून लाल झाली होती. अभि पण त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याचा आवरतो. त्याचा आवरून बाहेर येतो. बाहेर येताच शिवण्या त्याला टिफिन देते. आता पण जाताना तो गालावर किस करतो आणि निघून जातो. ती पण हसत तिच्या रूममध्ये निघून जाते. आज खूप हॅपी होते दोघं पण. असंच लंच टाईम होतो. शिवण्या लंच करून पुन्हा तिच्या रूममध्ये येते तर तिचा फोन वाजतो. फोन बघून शिवण्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. कारण फोन अभिचा असतो. शोना, झाले जेवण? हो, आताच झाले. तुमचे झाले? नाही, करेल थोड्या वेळाने. अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात. शोना, ते पुढच्या आठवड्यामध्ये आपले काही रिलेटिव्स आपल्या इथे येणार आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला फ्लॅटला डेकोरेट करायचे आहे. अहो, आपण दोघे मिळून करूया ना? ती हसत बोलते आणि त्याला आनंद होतो. त्याला कसलीही कमी नव्हती. तो पैसे देऊन फ्लॅट डेकोरेट करून घेऊ शकत होता, पण त्याला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. म्हणून तो तिला विचारतो आणि ती पण हसत हसत हो म्हणते. बघूया पुढील भागात फ्लॅट डेकोरेट करताना त्यांचे रोमॅन्टिक क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.